नमस्कार मंडळी. तर आज आपण रताळ्याचे थालीपीठ कसे बनवायचे ते पाहतोय. तर त्यासाठी आपल्याला कसलीही पूर्वतयारी करायची काहीच गरज नाही आहे. साबुदाणा किंवा भगर आपल्याला आधी भिजवत घालायची अशी काहीच गरज नाही आहे. बऱ्याचदा आपण साबुदाणा भिजू घालायचा विसरतो. तर अशा वेळेला तुम्ही हे रताळ्याचे थालीपीठ नक्कीच बनवून खाऊ शकतात. तर चला व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात. तर त्यासाठी इथे मी 2 रताळं घेतलेले आहेत. तर रताळं आपल्याला चांगले असे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि आपल्याला ते उकडून काढायचे आहेत. तर इथे मी कुकरमध्ये पाणी ठेवलेलं आहे खाली आणि त्यामध्ये पातेल्यात आपल्याला हे रताळं उकडून घ्यायचे आहेत, म्हणजेच थोडेसे वाफवून घ्यायचे आहेत. आता यानंतर आपण पुढची तयारी करूयात. मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे. आपल्याला इथे साबुदाणा मी 1.5 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. तर तो साबुदाणा आपल्याला चांगला असा भाजून घ्यायचा आहे. हलकासा एक 5 ते 10 मिनटं याला चांगलं असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि नंतर थंड करून आपल्याला याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. अगदी थोडंसंच याला भाजायचं आहे, जास्त पण असं लाल होऊ द्यायचं नाही. हे पहा अशा पद्धतीने. आता थंड करून याला आपण मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर हे पहा अशा पद्धतीने मी सगळा साबुदाणा वाटून घेतलेला आहे. बारीक असं आपल्याला होईल तेवढं याला वाटून घ्यायचं आहे. आता आपण याला साईडला ठेवूया आणि आपले रताळे शिजले आहेत की नाही ते पाहूया. तर हे पहा रताळे पण आपले मस्त वाफवून निघलेले आहेत. आपण याला वरती ठेवलेलं आहे पातेल्यात, त्यामुळे यामध्ये पाणीसुद्धा जात नाही. हे वाफेत खूप छान शिजतात. हे पहा मस्त आपले रताळे शिजलेले आहेत. तुम्ही पाहू शकता एकदम गाळ असे शिजलेले आहेत आपले रताळे. तर आता याचं वरचं मी साल पूर्ण काढून घेतलेलं आहे. आता हे रताळे आपल्याला एका बाउलमध्ये छान असे चुरून घ्यायचे आहेत किंवा मग तुम्ही याला किसणीने खिसूनसुद्धा घेऊ शकतात. तर हे पहा अशा पद्धतीने मी हे एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे. आपल्याला थालीपीठ बनवायचं आहे. तर इथे तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा घालू शकतात. थोडासा शेंगदाण्याचा कूटसुद्धा मी घातलेला आहे आणि चवीपुरतं मीठसुद्धा घातलेलं आहे. आता यानंतर आपल्याला याच्यामध्ये बसेल तेवढं साबुदाणाचं पीठ यामध्ये ॲड करायचं आहे, थोडं थोडं करून. आणि लागलंच तर थोडंसं तुम्ही इथे पाण्याचासुद्धा वापर करू शकतात. तर हे पहा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि घट्ट असा याचा गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे. चांगलं याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला वाटलंच तर थोडंसं तुम्ही यामध्ये पाणीसुद्धा ॲड करू शकतात. आता याला झाकून ठेवायचं आहे घट्ट गोळा म्हणून एक 10 ते 15 मिनटासाठी, कारण आपण इथे कच्च्या साबुदाण्याचा वापर केलेला आहे. त्यामुळे याला एक 10 ते 15 मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे आणि लगेच आपण याचे थालीपीठ बनवून घेणार आहोत. तर मी इथे हे पहा कपड्यावरती मस्त असे आपल्याला थालीपीठ बनवून घ्यायचे आहेत. तुम्हाला आवडतील त्या आकारामध्ये तुम्ही इथे बनवू शकतात. हे पहा तर मी अशा पद्धतीने मी इथे थालीपीठ बनवून घेतलेलं आहे. थोडं पाण्याचा हात लावायचा, खाली रुमाल वगैरे ठेवायचा किंवा कपडा ठेवायचा आणि छान असे हे थालीपीठ थापून घ्यायचे. आता कमी गॅसवरती खमंग आणि खरपूस होईपर्यंत हे थालीपीठ आपण छान असे भाजून घेणार आहोत. थोडंसं खाली तेल किंवा तूप लावायचं आहे. वरूनसुद्धा थोडंसं तेल किंवा मग तूप तुम्ही ॲड करू शकता. तर इथे मी तेल घातलेलं आहे. तर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला सगळीकडून तेल लावून घ्यायचं आहे आणि मस्त आपले थालीपीठ आपल्याला हे छान असे भाजून घ्यायचे आहेत. हे पहा अशा पद्धतीने कमी गॅसवरती छान असे सगळीकडून हे थालीपीठ बनवून तयार झालेले आहेत. हे पहा तर मंडळी एकदम साधी, सोपी आणि झटपट अशी होणारी रेसिपी आहे. आपल्याला उपवासाला नेहमीच प्रश्न पडतो की काय बनवायचं किंवा मग साबुदाणा किंवा भगर खाऊन आपल्याला कंटाळा येतो. तर अशा वेळेला तुम्हीसुद्धा रताळ्याचे थालीपीठ नक्कीच बनवून खाऊ शकतात. आणि हे थालीपीठ आपण दह्यासोबत,
नारळाच्या चटणीसोबत तुम्ही हे थालीपीठ खाऊ शकतात आणि असेच सुद्धा खाल्ले तरीसुद्धा हे खूप खमंग आणि चविष्ट असे लागते. तर मंडळी, तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.